Let praise the Lord, the scripture says. आणि जसं वचन सांगतं की प्रत्येक श्वासावेळी तुम्ही देवाचा गौरव करा. And we need to dance, we need to shout, we need to sing, we need to clap. With criminals and instruments, we should worship the Lord. आणि वाद्य वाजवत, टाळ्या वाजवत, नृत्य करत, गाणी गात त्याची आराधना करा. And when we worship God, आणि जेव्हा आम्ही देवाचा आराधना करतो, God, the scripture says, God dwells the praises of His people. आणि वचन आम्हाला सांगतं की त्याची अद्भुत अशी उपस्थिती त्याच्या लोकांमध्ये उतरून येते. That's why Paul, when he was in prison, आणि म्हणूनच पाऊल ज्यावेळेस त्या तुरुंगात होता, though he was in dark room, जरी तो त्या अंधार कोठडीमध्ये होता, because though the outside, the physically it was dark, but the true light was in him. जरी बाहेर जे शारीरिकरित्या सर्व काही अंधकार होता, तरी त्याच्या आत्मिक जीवनामध्ये, त्याच्या अंतरात्म्यामध्ये एक प्रकाश असा होता. The true light that is Jesus was in him. आणि जे जगाचा प्रकाश, जो खरा प्रकाश आहे, जो येशू ख्रिस्त आहे, तो त्याच्यामध्ये होता. And because of that, आणि म्हणून त्याचमुळं he worshipped God. आणि त्यानं देवाचा स्तुती आराधना केली. When he worshipped God, आणि जेव्हा त्यानं देवाची स्तुती आराधना केली, all bondages were broken. आणि सर्व बंधनं तुटून पडली. Not he was set free, but with him others also were set free. आणि फक्त तोच बंधनमुक्त झाला नाही, तर त्याच्या बरोबर असणारे सर्वजण बंधनमुक्त झाले. That's why when Paul writes to Philippians, आणि म्हणूनच ज्यावेळेस पाऊल फिलिप्पीकरांच्या मंडळीस पत्र लिहितो, he says, rejoice in the Lord always. Again I say, rejoice. आणि तो म्हणतो की सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा. We may be we go through dark times. आणि कदाचित आम्ही संकटाच्या काळामधून अंधारातून जात असू. And we feel very, very uncomfortable. We get discouraged in the situation. आणि त्या सर्व परिस्थिती आम्हाला निराशा करणारी असेल, आम्हाला अस्वस्थ करणारी असेल. But if we have Jesus in us, पण जर ज्यावेळेस येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे, means when we having Jesus in us, means having fellowship with Him. येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे याचा अर्थ आमचं नातेसंबंध येशू बरोबर आहे, आमची सहभागिता त्याच्या बरोबर आहे. Yes, when we have fellowship with Jesus, जेव्हा मी येशू बरोबर सहभागितेमध्ये आहोत, when we have fellowship with God the Father, आणि देव जो पिता याच्या बरोबर आम्ही सहभागितेमध्ये because आहोत. Jesus says, I am in Father and Father is in me. आणि कारण येशू ख्रिस्त म्हणतो की मी पित्यामध्ये आहे आणि पिता माझ्यामध्ये आहे. Because we have fellowship with Jesus, so we have fellowship with God the Father. आणि जेव्हा आम्ही येशू बरोबर सहभागिता करतो, त्यावेळेस आम्ही देव जो पिता याच्या बरोबरही सहभागिता And they करतो. are Trinity, they are trying. We cannot separate them. आणि ते त्रैक्य देव आहे, तो ती त्रैक्य आहे, त्याला आम्ही वेगळं करू The शकत Holy नाही. Spirit presence is there. आणि पवित्र आत्म्याची उपस्थिती आहे. When the Holy Spirit is there, when God is there, when Jesus is there. आणि जेव्हा पवित्र आत्म्याची उपस्थिती आहे, तेव्हा देव जो पिता तिथे आहे आणि येशू ख्रिस्तही तिथे आहे. I tell you, there is a great joy. आणि मला सांगू द्या, इथं एक अत्यानंद आहे. Whatever the situation may be around us, आणि कोणतीही परिस्थिती आमच्या आजूबाजूला असू द्या, whatever the storm may come, the wind may come, or the rain may come, but we'll be not shaken at all. आणि कितीही मोठं वादळ येऊ द्या, वारा येऊ द्या, पाऊस येऊ द्या, पण आम्ही अजिबात हलणार नाही. Because कारण we have fellowship with God the Father, Son, and the Holy Spirit. कारण आमची सहभागिता देवच पिता, देवच पुत्र आणि देवच पवित्र आत्मा याच्या बरोबर आहे. When we have fellowship with God the Father, Son, and the Holy Spirit, आणि जेव्हा आमची सहभागिता देवच पिता, देवच पुत्र आणि देवच पवित्र आत्मा याच्या बरोबर आहे, the same, we need to have fellowship with each other, with the
the body of Christ. आणि अगदी त्याचबरोबर आम्ही आमची सहभागिता आमच्या बंधुवर्गाबरोबर ख्रिस्ताच्या मंडळीबरोबर ठेवणं गरजेचं आहे. That's why, as God has been teaching us, we have been learning for quite some time that what is the importance of fellowship. आणि म्हणूनच देव आम्हाला शिकवत आहे. आम्ही काही काळापासून काही महिन्यांपासून आम्ही हा विषय हाताळत आपण शिकत आहोत की सहभागिता म्हणजे काय, with whom we are supposed to have the fellowship and with whom we are not supposed to have fellowship. आणि कोणाबरोबर आम्ही सहभागिता करावी आणि कोणाबरोबर आम्ही सहभागिता करू नये. And when we have fellowship with God the Father, Son and the Holy Spirit, आणि जेव्हा आम्ही सहभागिता देवपिता देवपुत्र आणि देव पवित्र आत्मा and when we have यांच्याबरोबर fellowship with the brothers and sisters, those who believe in Jesus, जे प्रभूपदे विश्वासणारे बंधुवर्ग आहेत भगिनी आहेत त्यांच्याबरोबर आम्ही सहभागिता करतो. the result of the fellowship is आणि त्या सहभागितेचा जो परिणाम आहे the awesome presence of God, that is the fear of God. आणि देवाची अद्भुत अशी उपस्थिती आणि ते देवाचं भय. It's like we honor, that fear is not a fear of something, lizard or any insect or anything. No, not that kind of fear. But this fear is, experiencing His awesome presence. आणि हे जे भय आहे ते आदराचं भय आहे. आपण देवाचा आदर करतो ते आदरयुक्त ते भय आहे. असंही भय नाही की जे आपण एका पालीला बघून भीतो उंदराला बघून भीतो असलं भय ते नाहीये. Because our God is a holy God. कारण आमचा देव पवित्र देव आहे. And when we have fellowship with Him, आणि जेव्हा आम्ही त्याच्या बरोबर सहभागिता करतो, when His presence is there, जेव्हा त्याची उपस्थिती आमच्यामध्ये असते, honor His presence. आणि आम्ही त्याच्या उपस्थितीचा आदर करतो. That is a fear we respect with the fear. That is not a fear of running away from His presence. आणि ते देवाचं भय आहे. त्या भयामध्ये आम्ही त्याचा आदर करतो. असं भय नाही की ज्याच्यापासून आम्ही पळून जातो. And when I tell you that another reason is, because His presence is there, and we will not run away, but we will come more closer to Him, because there is a joy in us. आणखीन एक उदाहरण मला सांगू द्या की ज्यावेळेस त्याच्या उपस्थितीचं भय आमच्यामध्ये असतं त्यावेळेस अशा प्रकारचं भय नाही की ज्याच्यापासून आम्ही पळून जातो, तर आम्ही तिथं थांबून त्याच्यामध्ये आम्ही आनंद उपभोगतो. The result of the fellowship first is the fear of God, that is His awesome presence. आणि सहभागितेचा परिणाम याचा जो पहिलं जे आहे जे देवाचं भय त्याची अद्भुत उपस्थिती. And when we are in the presence of the Lord, when we are in the fellowship with the Lord, there will be a great joy. आणि जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये असतो, देवाची उपस्थिती आम्हामध्ये असते, त्यावेळेस एक अद्भुत आनंद असतो. Many times I travel. आणि बऱ्याचदा मी प्रवास करतो. And last week also I happened to go out of station. आणि गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा मी शहराच्या बाहेर होतो. And most of the place nowadays lockdown is there. आणि तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशाच ठिकाणी आता लॉकडाऊन आहे. And everywhere they are making very strict and no one is traveling without any emergency. आणि आता खूप सक्ती केलेली आहे आणि कारण कोणी अत्यावश्यक कारणाशिवाय कोणी बाहेर जाऊ शकत नाही. And I told my wife also. आणि मी माझ्या पत्नीला देखील सांगितलं. I went through a Ghat section for a long time. आणि मी घाटामधून खूप वेळ असं येत होतो. For hours I traveled. जवळजवळ तास मी त्या घाटामधून चालवत होतो. And I tell you, hardly I could see any vehicle, crossing through. आणि मला सांगते की क्वचितच एखादी गाडी जी आहे ती माझ्या आजूबाजूने जाताना मी पाहिली. I was all alone while coming. आणि आम्ही पूर्णपणे एकटा होतो येत असताना. But I tell you, पण मला सांगू द्या, I was not afraid of loneliness. I was not afraid of because I'm alone. आणि त्या एकांतामध्ये एकटं असताना मला भीती वाटत नव्हती की कारण मी एकटा आहे घाटामध्ये म्हणून. Because for me that's the best time to have fellowship with my Father. कारण माझ्यासाठी ती एक खूप सुंदर असं वेळ आहे ज्या वेळेमध्ये मी माझ्या माझ्या पित्याबरोबर सहभागिता करू शकतो. And how the time passes, we'll be so happy. Always I travel, whenever I have time with the Lord,
whenever I fellowship with the Father, Son and the Holy Spirit, I tell you there will be greater joy in me. आणि जेव्हा जेव्हा मी प्रवास करतो, जेव्हा जेव्हा मी माझ्या पित्याबरोबर सहभागिता करतो, त्यावेळेस मला सांगते की अद्भुत असा आनंद माझ्यामध्ये असतो. And that's how I experience God's awesome presence in me. आणि अशा प्रकारे मी देवाच्या अद्भुत उपस्थितीचा अनुभव माझ्यामध्ये घेत असतो. And because of I'm in prayer, God is totally in control. Of course, I don't close my eyes and pray. Don't worry about that. आणि कारण की मी प्रार्थनेमध्ये असतो, काळजी करू नका. मी प्रार्थनेमध्ये ज्यावेळेस मी गाडी चालवत असतो, मी माझे डोळे बंद करून प्रार्थना करत नाही, त्यासाठी काळजी करू नका. Because let me give an example. We happened to go many years back in Nagar, Ahmednagar, and we met one brother there. आणि एक उदाहरण मला सांगू द्या की नगरला आम्ही अहमदनगरला आम्ही गेलो होतो आणि तिथे एका बंधूला आम्ही तिथे भेटलो. He had a moped bike, without gear, the small motorbike was there. आणि त्याच्याकडे एक दुचाकी गाडी आहे. And many times he used to fall. आणि बऱ्याचदा तो पडतो. Why, का माहिती का तुम्हाला? While driving the two-wheeler, he used to close his eyes and pray. आणि तो ज्यावेळेस त्याची दुचाकी चालवत असताना तो डोळे बंद करतो आणि प्रार्थना करत असतो. What will happen? आणि मग काय होईल? Naturally fall in ditch. आणि सहज आहे तो पडेल तो. He fell down many times. आणि तो बऱ्याचदा पडला. And he is very happily tells I fell down because I was closing my eyes and praying and I fell down. आणि तो खूप आनंदाने अभिमानाने सांगत असतो की मी पडलो गाडीवरून, कारण मी डोळे झाकून मी प्रार्थना करत होतो गाडी चालवताना, म्हणून मी पडलो. So to have fellowship with our Father, Son and Holy Spirit, you don't have to close your eyes. आणि म्हणून देवाबरोबर देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा यांच्या बरोबर सहभागिता करत असताना तुम्हाला डोळे बंद करायची गरज नसते. And that thing is the result of the fellowship is that we find favor with God and favor with people. आणि तिसरी गोष्ट जी आम्ही अभ्यासलेली आहे ती म्हणजे ज्यावेळेस सहभागितेचा जो परिणाम आहे आणि देवाचा अनुग्रह आमच्यावरती आम्ही अनुभवतो, तसंच लोकांचाही अनुग्रह आमच्यावरती असतो. I tell you there is one more important thing today we are going to see. आणि मला सांगितलं की एक महत्वाची गोष्ट आज आम्ही अभ्यासणार आहोत. How we can rejoice in the Lord. आणि कशा प्रकारे आम्ही प्रभूमध्ये आनंद करू शकतो. When we have fellowship with the Father, Son and the Holy Spirit. जेव्हा आम्ही देवचा पिता, देवचा पुत्र, देवचा पवित्र आत्मा याच्या बरोबर सहभागिता आमची असते. But along with that, I told you we need to have fellowship with our brethren. आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आमच्या बंधुवर्गाबरोबर, आमच्या मंडळींबरोबर, विश्वासणाऱ्या बंधूंबरोबर आम्ही आमची सहभागिता असली पाहिजे. That is what the Scripture teaches us. आणि हेच पवित्र शास्त्राचं वचन आम्हाला शिकवतं. When in the early the church was established, what did they do? We'll read so that we'll understand better. आणि जेव्हा पहिली मंडळीची स्थापना झाली त्यावेळेस आम्ही काय घडलं ते आम्ही वाचूया, वचन वाचून जे आम्ही व्यवस्थित आम्हाला समजेल. What did they do? आणि ते काय करत असत? They we'll read Acts of Apostles chapter 2 verse 40. आणि आम्ही वाचूया प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि 44वे वचन. And all that believed were together and had all things common. Acts of Apostles chapter 2 verse 44. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. I can tell you examples, so many examples are there. आणि मी याला बरेचशीच उदाहरणं आहेत. मी काही उदाहरणं तुम्हाला सांगतो. Many times we like in ministry, we never work this way, it is mine, it is yours. आणि सेवेमध्ये विशेष करून आम्ही कधी अशा प्रकारे काम करत नाही की हे माझं आहे, हे तुझं आहे. When I was when I was alone, I was not married at the time. When I was in Mumbai, 93, I went.
आणि जेव्हा मी एकटा होतो, माझा विवाह अजून झाला नव्हता, 1993च्या दरम्यान मी मुंबईला असताना, and I used to get very less amount of honorarium. It was not like a paid salary. No, it was not a salary for us. आणि त्यावेळेस आम्हाला एक खूप कमी अशी रक्कम दिली जायची, ती आमच्या मानधन म्हणून आम्हाला ती दिली जायची. And I believe everything we shared each other. आणि मला असं होतं की जे काही सर्व काही आम्ही एकमेकांसाठी वाटून घेत असू. Sometimes I had a little money, sometimes the other pastor brothers who were with me, they had money. आणि कधी कधी असं व्हायचं की माझ्याकडे कमी पैसा असायचा आणि दुसरे जे बंधू वर्गाचे पालक वर्ग होते त्यांच्याकडे पैसे असायचे. So we used to share with each other. आणि मग आम्ही एकमेकांच्या बरोबर ते वाटून घेत असू. And I remember after 95, as I was pastoring in Santa Cruz East. आणि 1995 ला सांताक्रूज ईस्ट मध्ये ज्यावेळेस मी पाळक म्हणून होतो. And I was doing ministry and many were there. I don't want to name them, but we just see they were very, very helpless. They were also unmarried and they were there for jobs, there. And nobody was there. आणि तिथं असताना मी त्यांची नावं घेऊ इच्छित नाही, पण ते सुद्धा असह्य असे होते, कारण त्यांचा विवाह झाला नव्हता, काम नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये ते तिथं होते. And I never felt like, why should I spend money for him? Why should I do that? I never felt that. आणि मला असं कधीच वाटलं नाही की अरे मी यांच्यासाठी का माझा पैसा खर्च करू, मी कशासाठी करू, असं मला कधीही वाटलं नाही. Years and months together we spent time. आणि वर्ष आणि काही वर्ष महिने आम्ही एकत्रित होतो. We used to eat daily together. आणि आम्ही रोज एकत्रित खात असतो. Many times we used to go for ministry, come in the evening late, and we used to have together food. आणि बऱ्याचदा आम्ही सेवेसाठी जायचो, संध्याकाळी उशिरा परत यायचो आणि मग एकत्रित आम्ही जेवण जेवायचो. So that's what we read in the Acts of Apostles chapter 2 verse 44. आणि हेच काही जे आहे ते आम्ही प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 44 वचनामध्ये आम्ही बघतो. So people, they came from different culture and background, they accepted Christ, they were baptized in the Lord. आणि लोक जे आहेत ते वेगवेगळ्या संस्कृतीमधून, वेगवेगळ्या परिस्थितीमधून ते एकत्रित आले होते, त्यांचा बॅप्टिस्म झाला होता आणि ते आज देवावर विश्वास ठेवत होते. They themselves repented and they wanted to take the baptism. They took the immense baptism. आणि त्यांनी स्वतः पश्चाताप केला आणि त्यांनी पाण्याचा बॅप्टिस्म घेतला. And we read there are so many scriptures out there. People just whatever they had, some of them they sold their properties and they just brought money and kept at the feet of apostles. आणि बरीचशी वर्ष आहेत, जर आम्ही त्याच्यामध्ये वाचलं तर आम्हाला लक्षात येतं की जे लोक होते त्या लोकांनी काय केलं की आपली जी काही मालमत्ता होती, संपत्ती होती, ती सर्व काही त्यांनी विकली आणि त्यातून आलेले जे पैसे होते ते पैसे त्यांनी प्रेषित जे होते त्या प्रेषितांच्या चरणाजवळ ठेवले. Why? काय? Because they didn't feel it is my money, it's my property. They wanted to share, and they wanted to be people should be common platform. आणि कारण त्यांना असं वाटत नव्हतं की हे माझं आहे, हे तुझं आहे, ते एकमेकांसाठी वाटून घेत होते, कारण त्यांचं सर्व काही जे होतं ते सामायिक होतं. And that's why scripture very clearly it says that and all the believed were together. आणि मग म्हणूनच वचन अगदी स्पष्टपणे सांगतं की तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्रित होते. They were not means not just physically they were there, not just spiritually they were there, but physically also as if they were part of the one family. आणि ते फक्त आत्मिक रीतीने एकत्रित होते असं नाही, तर शारीरिकरित्या सुद्धा ते जणू काही एका कुटुंबाचा भाग या नात्याने ते एकत्रित राहत होते. So when we have fellowship with Jesus, Jesus is the head of our body. आणि जेव्हा आमची सहभागिता येशू ख्रिस्ताबरोबर असते, येशू ख्रिस्त हा आमच्या शरीराचं मस्तक असं आहे. And we are the member of the body. आणि आपण सर्वजण त्याच्या शरीराचा एक एक भाग आहोत. Doesn't matter from what background we come from,
But as we accept Jesus Christ, as we experience His awesome presence, we accept Him, we become the part of the member of that body of Christ. आणि या गोष्टीला अजिबात महत्व नाही की आम्ही आमच्या कोणत्या परिस्थितीतून कोणत्या संस्कृतीतून आलो, आमची पार्श्वभूमी काय आहे ह्याचा महत्व नाही. पण आज आम्ही देवावर विश्वास ठेवतो, आज आम्ही त्याला अंगीकारलेला आहे आणि आज आम्ही त्याच्या शरीराचा एक भाग आहोत, हे फार महत्वाचं आहे. Means we become one family. म्हणजे याचा अर्थ आम्ही एक परिवार असे झालेला We आहे. become a family of God. आम्ही देवाचा परिवार झालेला आहोत. I tell you, there are so many things, are there in my mind, but I will give you some of the examples for you to understand. आणि मला सांगतो की बऱ्याचशाच गोष्टी माझ्या डोक्यामध्ये आता चालेल्या विचारांमध्ये घडतात, पण काही उदाहरणं मला तुम्हाला सांगू द्या. As I was lost in the world before 85, I was totally in the worldly things. ज्यावेळेस 85च्या आधी ज्यावेळेस मी जगामध्ये पूर्णपणे अडवून गेलो होतो, I was feeling lonely, like as an orphan. I felt because of our situation, I felt like I was an orphan. आणि त्या सर्व परिस्थितीमुळं मला एकाकी असं वाटत होतं आणि सर्वची परिस्थिती आजूबाजूला होती. त्या परिस्थितीमुळे मला असं वाटायचं की जणू काही मी अनाथ आहे. But as I accepted Jesus as my personal Lord and Savior, पण जेव्हा मी माझ्या येशू ख्रिस्ताचा माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केला, I never knew people before. Those who were in the church, I didn't know. But as we came together in the church, we became like a part of family. आणि ज्या मंडळीला मी जात होतो त्या मंडळीतल्या लोकांना मी आधी ओळखत नव्हतो, जोपर्यंत मी प्रभूमध्ये आलो नव्हतो. पण जसं मी त्या मंडळीमध्ये जायला लागलो तसं जणू काही आम्ही एकाच परिवाराचे सदस्य आहोत असं आम्ही एकत्रित राहिलो. We had never an earthly blood relationship. आणि जैविक रक्ताचे नातेसंबंध आमचे नाहीये, but we are like one family. पण आम्ही एक परिवार असे आहोत. I have no sisters like my own sister. We are 4 brothers. आणि आम्ही 4 भाऊ आहोत, आम्हाला बहिणी नाही आहेत. And I always long for a sister's love. आणि मी नेहमीच मला एक बहिणीचा प्रेमासाठी मी असं भुकेलेलं असतो. But as I came to the Lord, आणि जसं मी प्रभूमध्ये आलो, God blessed me with so many sisters like my own sisters. आणि प्रभूने मला बऱ्याचशाच बहिणी दिल्या, जणू काही त्या माझ्या स्वतःच्या बहिणी आहेत. As we go a little further, I will give some of the examples how we become a part of the family. I will give my living examples. आणि जसं आपण पुढे जाऊ तसं मी काही माझी उदाहरणं मी तुम्हाला देईन की कसं आम्ही एक परिवाराचे एक सदस्य, एक भाग म्हणून आम्ही राहिलो. And I never call them like as if somebody, they're the girls, by name or it is for the sake of. No, till today I call them like my own elderly sister, my younger sister. I call them till today. आणि असं नाही की मी त्या मुली आहेत आणि त्यांच्या नावाने किंवा मुली आहेत म्हणून लांबून सगळं हात मारायचो किंवा बोलवण्यासाठी बघायचं असं मी कधी केलं नाही. आज तागा आहेत त्या माझ्या मोठ्या बहिणी माझ्या लहान बहिणीसारख्या आहेत. And even in the youths, I tell you, small, brothers were there, boys were there. आणि आम्ही तरुण वर्गाचे लहान होते, मोठे होते, ते तरुण वर्ग देखील no blood relation, earthly blood relation. जैविक रक्तसंबंध नातेसंबंध नाहीये. But I tell you, till today they call me Dada. आणि पण मला सांगू द्या, आज तागा आहेत ते मला दादा म्हणून हाक मारतात. Many sisters are there, they call me Dada. आणि बरेचशाच बहिणी आहेत त्या मला दादा म्हणून हाक मारतात. What relation I have with them? आणि काय नातं आहे माझं त्यांच्या No बरोबर? earthly relation. जैविक कोणतंही नातं नाही. But because I had a fellowship with the Lord, they are also having fellowship with the Lord, so we became one family of God. आणि कारण की माझे नातेसंबंध देवाबरोबर मी प्रस्थापित केले, त्यांचेही नातेसंबंध देवाबरोबर आहेत, म्हणून आम्ही एक कुटुंब असं झालो. That's why Scripture says all that believed were together. आणि म्हणूनच वचन सांगतं की ते तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्रित होते. ते विश्वास ठेवत होते की ते एक आहे. They were physically together. ते शारीरिकरित्या एकत्र होते. They were in one mind, one accord. They were together. एक मनाने एक चित्ताने ते एकत्रित होते. They never had
oh, he's from that family, he has come from that background. No difference is there. आणि त्यांच्यामध्ये असं काही नव्हतं, अरे तो त्या परिवारामधून आहे, तो त्याची परिस्थिती तशी आहे. नाही, असं कोणतीही त्यांच्यामध्ये भेदभाव नव्हता. We loved each other, we respected each other. आणि आम्ही एकमेकांच्यावर प्रेम करतो आणि एकमेकांचा आदर करतो. If you see the archaic, background, you will laugh sometime, how we can have fellowship with these kind of people. आणि जर तुम्ही जैविकरित्या जर परिस्थिती पाहिली तर कधी कधी तुम्ही हसाल की आम्ही अशा लोकांच्यावर कशी सहभागिता करतो. We come from a well-known family background. आणि आम्ही एक चांगल्या अशा परिवारामधून, सदन परिवारामधून आम्ही आलेलो आहोत. But we have fellowship with the people who left there, once upon a time they were drunkards, they were gundas. Now they become like elderly brothers. They become like can say fatherly. We respect them as a fathers. आणि अशा परिवारातून येऊन सुद्धा आम्ही अशा लोकांच्या बरोबर देखील सहभागिता केली की जे गुंडगिरीमध्ये होते, पिणारे दारुडे होते, अशा लोकांच्या बरोबर सहभागिता केली. आज ते आमच्यासाठी मोठे भाऊ किंवा एक वडिलांच्या नात्याने ते आहेत. How it happened? आणि कसं जाऊन आलं? Because we have fellowship with the God, the Father, Son, and the Holy Spirit, and with the brother, each and every one. कारण आमची सहभागिता देवचा पिता, देवचा पुत्र, देवचा पवित्र आत्मा आणि आमच्या विश्वासाला बंधुवर्गाबरोबर होती. Or the minister said, we stayed together, we lived together, we ate together. आणि कारण सेवेसाठी आम्ही एकत्रित राहिलो, एकत्रित खाल्लं, एकत्रित जगलो आम्ही. That is called as a family of God. आणि मग ह्यालाच एक देवाचा परिवार असा मी म्हणतो. When we have fellowship with the God, the Father, Son, and the Holy Spirit, and the brother who believe in the Lord, we become one family of God. जेव्हा आम्ही देवचा पिता, देवचा पुत्र, देवचा पवित्र आत्मा आणि बंधुवर्गांबरोबर सहभागिता करतो तेव्हा आम्ही देवाचा एक परिवार बनतो. Shall we read one more verse? That is Matthew chapter 12. आम्ही आणखीन एक वचन वाचूया, ते म्हणजे मत्ती शुभवर्तमान याचा 12वा अध्याय. Gospel Matthew chapter 12 verse 46 to 50. मत्ती शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 46 ते 50 वचनापर्यंत. Matthew's Gospel chapter 12 verse 46 to 50. While he yet talked to the people, behold, his mother and his brothers stood without, desiring to speak with him. Then one said unto him, behold, thy mother and thy brethren stand without, desiring to speak with thee. But he answered and said unto him, that told him, who is my mother and who are my brethren? And he stretched forth his hand towards his disciples and said, behold my mother and my brethren. Okay, for 50 years. For whosoever shall do the will of my Father which is in heaven, the same is my brethren and sister and mother. मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता पहा त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा आपली आई व आपले भाऊ आपल्या बरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहे. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पहा माझी आई व माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई. Scripture very clearly tells us. वचन आम्हाला खूप स्पष्टपणे सांगतं. Jesus was there. येशू ख्रिस्त ज्यावेळेस होता, physically, earthly, his mother was there who gave birth to him. आणि शारीरिक रीतीने त्याला जन्म देणारी त्याची आई होती. And he had a brother and all they came together to just standing to waiting for him to speak to him. आणि त्याचे भाऊ पण होते आणि ते सर्वजण एकत्रित येऊन त्याच्याशी बोलण्यासाठी ते बाहेर उभे होते वाट पाहत. And disciple told. आणि
आणि त्या शिष्याने त्याला सांगितलं, The mother and brother, they are waiting. आणि तुझ्या आई आणि भाऊ बाहेर वाट पाहत आहेत. But what did Jesus say? पण येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? Who is his brother and who is his mother? आणि कोण त्याचे भाऊ, कोण त्याची आई? He stretched forth his hand towards his disciples. आणि त्याने आपला हात शिष्यांकडे करून तो म्हणाला, Behold my mother and my brethren. आणि तो शिष्यात हात करून तो म्हणाला, पहा माझी आई व माझे भाऊ. You know, there are two kinds of relation we have on this earth. आणि दोन प्रकारचे नातेसंबंध आम्ही ह्या पृथ्वी तलावरती One आपल्याला, is bloodly related family. आणि एक जी आपल्याला रक्त नातेसंबंधाने आलेली परिवार. Another relationship we have, that is through the blood, but that is through the blood of Jesus Christ. आणि दुसरे नातेसंबंध रक्ताच्या द्वारेच, पण ते रक्त येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. When we accept Jesus, when we believe in Him and accept Jesus, आणि जेव्हा आम्ही येशूवर विश्वास ठेवतो आणि त्याला वैयक्तिक पालणारा म्हणून स्वीकारतो, we become a brother of Jesus. आणि आपण येशूचे भाऊ होतो. God becomes our heavenly Father. देव आपला स्वर्गीय पिता होतो. And He gives us the authority to become His children. आणि तो आपल्याला त्याची लेकरं होण्याचा अधिकार So देतो. we become a one part of the family of God. आणि मग आपण त्या एक देवाच्या परिवाराचा एक भाग, हिस्सा होतो. That's why when in the ministry in 93 I left home. आणि म्हणूनच सेवेसाठी ज्यावेळेस 1993 ला मी घर सोडलं, When God called me to come out of the house for the ministry, like God called Abraham. आणि जसं अब्राहमाला देवानं पाचारण केलं की तुझं घर सोडून तू सेवेसाठी माझ्या मागे ये, तसं देवानं ज्यावेळेस मला पाचारण केलं. I didn't know where I'm going to stay, what kind of ministry I'm going to do, but as God told me and I told Pastor I'm coming, and I just went to Mumbai. आणि मला माहित नव्हतं की मी कुठं जाणार आहे, मी कुठं राहणार आहे. पण जसं देवानं मला सांगितलं, मी बाळकांना सांगितलं की देवानं मला बोलवलेलं आहे आणि मी येत आहे. And I had a wonderful, blessed time staying with people and in the ministry. आणि मग मला एक अद्भुत असं आशीर्वादित आणि सुंदर असं वेळ त्या मंडळींबरोबर, लोकांबरोबर सहभागिता करण्यात राहण्यामध्ये मला देवानं As I दिलं. said, I was in the ministry and I was a bachelor. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी सेवेमध्ये होतो आणि मी अविवाहित होतो. But because I'm a child of God and I'm in the family of God, आणि कारण मी देवाचा लेकरू होतो आणि मी देवाच्या परिवारामध्ये होतो, I never felt like I'm alone. आणि मला कधी असं वाटलं नाही की मी एकटा आहे. Because many times whenever we had a meeting or anybody's house we used to go, they treated us like their own family members. आणि कारण जेव्हा जेव्हा आम्ही एकत्रित असायचो मीटिंगसाठी किंवा आम्ही कोणाच्या घरामध्ये जायचो, ते अशा प्रकारे आमच्याशी वागायचं जणू काय आम्ही त्यांच्या परिवारातला एक हिस्सा आहे. Church members, the pastors, the families, they were there. They took care of us. They loved us like our own family members. मंडळीतले लोक, पालक वर्ग, बंधू वर्ग, त्यांनी अशा प्रकारे आमची काळजी घेतली जणू काय आम्ही त्यांच्याच परिवारातले एक आहोत. And we stayed in many different places for the ministry side. We stayed in houses. आणि सेवेसाठी बऱ्याच ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही घरामध्ये वेगळं राहिलो. But nobody took a single pipe as a rent from us. पण एकानेही कोणीही आमच्याकडे ₹1 सुद्धा भाडं म्हणून आमच्याकडून घेतलं नाही. Why? का? Not even the electricity and the water bill also. आणि लाईट बिल किंवा पाण्याचं बिल सुद्धा घेतलं नाही. Because they consider me as a member of the family. कारण त्यांनी मला त्यांच्या घरातला, परिवारातला एक सदस्य म्हणून स्वीकारलेलं होतं. They never treated us like, he's a tenant or he's like, what is it, paying this person and he has to pay. No, never. आणि त्यांनी कधी मला भाडे करू किंवा बाहेरून आलेला मित्र आमच्या बरोबर राहतो त्याला मला द्यायला पाहिजे असं त्यांनी मला कधीही वागवलं नाही. I have still families in Mumbai. अजूनही माझा परिवार मुंबईमध्ये आहे. They are like my sisters, they are my like brothers, they are my like parents in the Lord. आणि ते देवामध्ये माझ्यासाठी एक आई वडील आहेत, बहीण आहे, भाऊ आहे, असं माझा परिवार आहे. Until today I love them and respect them
child of God, as a family of God, as a brothers and sisters, and as a parents in the Lord. आणि आज तागायत मी त्यांचा आदर करतो एक देवाचा लेकरू म्हणून, देवाच्या परिवाराचा सदस्य म्हणून. आणि आज अजूनही एक माझे भाऊ, माझे बहीण, माझे आई वडील या नात्याने मी त्यांचा आदर करतो. I have many families, pastors, many families out there. आणि माझ्याकडे पुष्कळशी परिवार आहेत, पुष्कळशी पालकवर्ग आहेत. People have loved me because we became a part of the family of God. आणि मला सांगितलं की लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं कारण मी एक देवाच्या परिवाराचा हिस्सा बनलो. They never expected a single rupee because they knew what we were doing and what we were. कारण त्यांनी कधीही माझ्याकडून एका रुपयाची देखील अपेक्षा ठेवली नाही, कारण त्या मला ओळखत होते की आम्ही काय करत होतो आणि आम्ही कोण आहे हे ते जाणवत होते. They took care of us, they fed us, and they were blessing to us. आणि त्यांनी आमची काळजी घेतली, त्यांनी आम्हाला खायला प्यायला दिलं आणि ते आमच्यासाठी एक आशीर्वादाचं कारण झालं. One family I remember recently, a few months back, she called me. आणि मला एक परिवार अजूनही काही महिन्यापूर्वीच त्यांनी मला फोन केला होता. Because for some time I did not call her. आणि काही काळासाठी मी त्यांना फोन केला नाही. And I really appreciate that family. आणि मी खरोखर त्या परिवाराचा खूप आदर करतो. As they came from some other background and they came to the Lord and they became strong in the Lord. For faith's sake, they stood strong. कारण ते एक वेगळ्या संस्कृतीमधून आले होते, त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि देवाबरोबर मजबूत असं ते राहिले, म्हणून मी आजही त्या परिवाराचा आदर करतो. I was a pastor there at that time. आणि त्यावेळेस मी तिथं एक पालक म्हणून होतो त्यांचा. And she called me. She said, brother, तुम्ही कुठं आहे? किती दिवसाला फोन केला नाही? तुम्हीच एक मला भाऊ आहे, कोण आहे मला? आणि अशा प्रकारे तिने त्यांना She said, you are the only brother I have. And you did not call me for a long time. Where are you? How are you? आणि ती म्हणाली की तुम्हीच एक माझे भाऊ आहात आणि किती दिवस झाले, किती महिने झाले तुम्ही मला फोन केला आणि तुम्ही कुठे आहात? How this is happening? आणि कसं हे घडून येतं? What relation I have with them? आणि काय नातं त्यांचं माझं आहे? No blood relation, earthly blood relation. आणि कोणताही जैविक नाते संबंध नाही. But because they believe in Jesus, I believe in Jesus, we became a part of the family. आणि कारण ते येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात, मी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, म्हणून आम्ही एका परिवाराचे सदस्य झालो. That's why it's like not for me, like a guest time, I go to their house. And when I'm saying, when I have time, I call them and I say, I'm coming home to have lunch or dinner. That's my house. आणि म्हणून मी कधीही त्यांच्या घरामध्ये जात असताना एक पाहुणा म्हणून, एक बाहेरून येणारा व्यक्ती म्हणून कधीही जात नाही. जेव्हा कधी मला जायचं असतं, जेव्हा कधी माझ्याकडे टाइम असतो, मी त्यांना फोन करतो आणि मी त्यांना सांगतो की मी जेवणासाठी, की मी दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी मी घरी येत आहे, कारण ते माझा परिवार आहे. That's what Jesus said. Who is his brother and sisters? आणि म्हणूनच येशू ख्रिस्त म्हणतो की कोण त्याचे भाऊ आणि कोण त्याची बहीण. Who is my mother? Jesus says. आणि कोण माझी आई, असं येशू ख्रिस्त म्हणतो. Looks at disciples, those who followed Jesus, to them he calls his brother and mother. आणि त्याच्या शिष्यांच्याकडे जे त्याला अनुसरतात, जे त्याच्या पाठीमागे आहेत, त्यांच्याकडे पाहून तो म्हणतो की पहा, हे माझे भाऊ आणि ही माझी आई आहे. So when we accept Jesus, we become a part of family of God. आणि जेव्हा मी येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, त्याचा अंगीकार करतो, तेव्हा मी देवाच्या परिवाराचा एक हिस्सा बनतो. We become one family. आपण एक परिवार बनतो. No culture difference, no color difference, no riches and poor, nothing is there. We become just one family. आणि मग तिथं कोणतीही संस्कृतीचा भेदभाव येत नाही, आर्थिक परिस्थिती आमच्या आड येत नाही, आमचा रंग आमच्या आड येत नाही. आम्ही एक परिवार, एक सदस्य असं बनतो. I just love to go to their house many times as I go to Mumbai and many other places. आणि मला खूप आवडतं त्यांच्या घरी जायला, जेव्हा जेव्हा मी मुंबईला जातो आणि बऱ्याचशाच अशा ठिकाणी. Many examples I can give. Many examples I have. Many people I have. आणि बरेचसेच लोक माझ्याकडे आहेत, पुष्कळशी उदाहरणं मी अशी सांगू शकतो. Until today we are connected as a one family of God. आणि आज तागायत आम्ही एकमेकांशी देवाचा एक परिवार म्हणून जोडलेले आहोत. We love to be part of, a prayer. We love to come together for prayer.
आणि आम्ही एकत्र प्रार्थना येण्यासाठी प्रार्थनेचा एक हिस्सा असण्यासाठी आम्हाला आवडतं. We thank God for this mobile and media. We have Zoom and other things, Facebook. We can connect to each other. आणि खरोखर आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे ह्या मोबाईलसाठी. आपल्याकडे आता झूम आहे, आपल्याकडे फेसबुक आहे, वेगवेगळे माध्यम आहेत, आपण एकमेकांशी जोडलेले आहोत. Lockdown cannot stop us in having fellowship with one another. आणि मग हे जे लॉकडाऊन आहे ते आपल्याला एकमेकांसाठी सहभागिता करण्यासाठी थांबवू शकत नाही. Today I called one of my brother in Hyderabad. आणि आज एका बंधूला मी फोन केला जो हैदराबाद मध्ये आहे. I inquired him, how are you? Like, oh brother, he said, Pastor, brother, how are you? This, how we are connected. Just that's a fellowship because of the Jesus Christ. We became a part of my family. आणि जसं जर काही स्वतःचा सख्खा भाऊ असल्यासारखं मी ते माझी चौकशी करत होते आणि मी त्यांची चौकशी करत होते की तुम्ही कसं आहे, काय आहे आणि कशी सहभागिता आहे. कारण प्रभूमध्ये आमची ही सहभागिता आहे. That's all. When we accept Jesus, when we have fellowship with God the Father, Son and Holy Spirit and the brotherhood, that's why very important. आणि म्हणूनच आमची जी सहभागिता आहे देवचा पिता, देवचा पुत्र आणि देवचा पवित्र आत्मा आणि आपल्या बंधू बांधवांबरोबर ही खूप महत्वाची आहे. Many times we go through hard times and difficulties. आणि बऱ्याच वेळेस आपण वेगवेगळ्या परिस्थितीमधून आणि त्रासामधून संकटामधून जात असतो. Though I accepted Christ and went for ministry, there are so many things came, as a problem in our family. आणि जरी मी येशूचा स्वीकार केला, सेवेसाठी मी गेलो तरी देखील बरेचशा समस्या आमच्या परिवारामध्ये आल्या. Then I had people like elderly brothers, pastor, they were there, like whom I can just share my heart to them, and they could pray with me, guide me, encourage me. आणि मग अशा प्रकारचे लोक देवाने माझ्यासाठी दिले होते जे माझ्यासाठी मोठ्या भावासारखे वडिलांसमान होते, ज्यांच्या समोर मी माझे हृदय मोकळं करू शकत होतो, त्यांना मी माझ्या समस्या सांगू शकत होतो आणि ते माझ्यासाठी एक मार्गदर्शन करत होते, ते मला उत्तेजित करत होते आणि ते मला चालवत होते. That's why very important, not just having fellowship with the God, the Father, Son and the Holy Spirit, but with the same, as we see the cross, our relationship with the fellowship with the brother and the body of Christ is also important. आणि जणू काही क्रूस खांब जे आहे, एक उभा खांब आणि एक आडवा खांब जे आम्हाला सांगतं की फक्त आमची सहभागिता देवचा पिता, देवचा पुत्र आणि देवचा पवित्र आत्मा याच्याबरोबरच नाही, तर त्याचबरोबर आडवा जो खांब आहे तो आमची एकमेकांसाठीची सहभागिता, आमच्या बंधुवर्गाबरोबरची सहभागिता ही किती महत्वाची ते आम्हाला सांगतं. I know this earthly relationship, the blood relationship, one day can be separated. आणि मला तुम्हाला सांगू द्या की जे जैविक नातेसंबंध आहेत, जे रक्ताचे नातेसंबंध आहेत, कदाचित एक दिवस वेगळं होतील. But what relation we have started on this earth in Christ Jesus. पण जे नातेसंबंध आम्ही येशू ख्रिस्तामध्ये या पृथ्वी तलावरती चालू केलेले किंवा ते स्थापिलेले आहेत, that will not end here. आणि ते इथंच संपणार नाही. That will continue our relationship for eternity with Jesus Christ. आणि ते जे नातेसंबंध आहे, जे येशूमध्ये स्थापिले गेलेले आहेत, ते नातेसंबंध स्वर्गामध्ये सार्वकालिकतेसाठी स्वर्गामध्ये येशू ख्रिस्ताबरोबर आमचे चालणार आहे. So that fellowship is very important for us. आणि म्हणूनच ते सहभागिता आमच्यासाठी खूप महत्वाची And आहे. this fellowship gives us a greater joy that one world cannot give us. आणि ही सहभागिता आम्हाला एक अद्भुत अत्यानंद जी देते, जे जग आम्हाला देऊ शकत Now the नाही. money cannot buy this joy in the market. आणि मग जो आनंद आहे तो पैशाने आम्हाला मार्केटमध्ये विकत घेता But येतो. when we have fellowship with the God, the Father, Son, and the Holy Spirit, and the brother who believe in Christ Jesus, there is a greater joy in us. ज्यावेळेस आम्ही जे बंधुवर्ग विश्वासणारे आहेत, जे येशूवर विश्वास ठेवणारे आहेत, यांच्याबरोबर सहभागिता करतो, तिथं आनंद आहे. That's what Paul said, rejoice in the Lord always. Again I say rejoice. आणि म्हणूनच पौल आम्हाला सांगतो की प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा सांगतो आनंद करा. What is the meaning of joy? That is having fellowship with the God the Father and the Son and with the brethren on the earth. आणि आनंद म्हणजे काय आहे की ती सहभागिता जो देवचा पुत्र, देवचा पिता, देवचा पुत्र, देवचा पवित्र आत्मा आणि जे बंधुवर्गाच्या असतात त्यांच्याबरोबर आम्ही त्या पृथ्वी तलावरती सहभागिता करू शकतो. Because Jesus himself has told us
who is brother and who is his mother. कारण येशू ख्रिस्ताला स्वतः आम्हाला सांगितलेलं आहे की कोण त्याची आई आहे, कोण त्याचे भाऊ आहे. Are we disciples of Jesus Christ today? काय तुम्ही आज येशूचे शिष्य आहात का? Then we are a part of family of God. मग आम्ही देवाच्या परिवाराचा एक हिस्सा आहोत. And we will remain together for eternity. What we have started here will end in heaven. आणि मग आम्ही आमचे जे नातेसंबंध आहेत, जे आम्ही पृथ्वीवरती सुरू केलेले आहेत, ते आम्हाला स्वर्गामध्ये आमच्या बरोबर चालतील. सार्वकालिकतेसाठी ते आमच्या बरोबर असतील. Hallelujah. Hallelujah. Are you not excited? काय तुम्ही उत्साहित नाही आहात? That's why I want to encourage you, dear people of God. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींना तुम्हाला उत्तेजित करू द्या. It is very important that we should have fellowship with the God the Father, Son and the Holy Spirit. आणि हे खूप महत्वाचं आहे की आमची सहभागिता देव पिता, देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा याच्या बरोबर असणं. But along with that, we need to have fellowship with the brethren, the body of Christ. आणि त्याचबरोबर आमची सहभागिता आमच्या बंधुवर्गाबरोबर, विश्वासाच्या लोकांच्या बरोबर असणं. Because we are the member of the body of Christ. कारण आम्ही त्या देवाच्या परिवाराचा एक भाग आहोत, एक हिस्सा आहोत. Jesus is the head. येशू ख्रिस्ताचं मस्तक आहे. We are His members. आपण त्याचे सदस्य आहोत, आपण भाग आहोत त्याचे. When we are having fellowship with each other, means we are united together with Christ Jesus. ज्यावेळेस आम्ही एकमेकाबरोबर सहभागिता करतो, याचा अर्थ आम्ही एकमेकाबरोबर येशू ख्रिस्तामध्ये जोडलेले आहोत. So when we have fellowship with God the Father, Son, the Holy Spirit, the brethren, no matter what situation will come, you will be not afraid of anything. आणि मग जेव्हा आमची सहभागिता देव पिता, देव पुत्र, देव पवित्र आत्मा आणि बंधुवर्गाबरोबर असते, कोणतीही परिस्थिती येऊ द्या, पण आपण त्या परिस्थितीला घाबरणार नाही. The fear of death will be not there. Those who have fellowship with the God the Father, Son and the Holy Spirit, and with the brethren. आणि ज्यांची सहभागिता देवचा पिता, देवचा पुत्र आणि देवचा पवित्र आत्मा आणि बंधुवर्गाबरोबर आहे, त्यांच्यामध्ये मृत्यूचं भय कदापि असणार नाही. Because death cannot separate us. कारण मृत्यू आम्हाला वेगळं करू शकत नाही. Because what we have started here, our relationship in Christ Jesus, will continue for eternity with Him in heaven. कारण जे काही आम्ही इथंच चालू केलेलं आहे, जे नातेसंबंध आम्ही इथं देवा येशूच्या नावामध्ये सुरुवात केलेले आहे, ते नातेसंबंध स्वर्गामध्ये सार्वकालिकतेमध्ये आम्ही चालवणार आहोत. We read one more scripture, that is Hebrews chapter 2 verse 11. आणि आणखी एक वचन आम्ही वाचूया, त्यामध्ये इब्रिकरास पत्र याचा 2रा अध्याय 18वे वचन. Hebrews chapter 2 verse 11. Hebrews chapter 2 verse 11. For both he that sanctified and they who are sanctified are all of one. For which cause he is not ashamed to call them brethren. Hebrews 2:11. कारण जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येत आहे, ते सर्व एकमेकांपासून आहे. त्या कारणास्तव त्यांना बंधू म्हणावयाची त्याला लाज वाटत नाही. Because we are sanctified the blood of Jesus, He Himself is a sanctifier and we are sanctified by Him. कारण ज्या पवित्र रक्ताद्वारे आपण पवित्र झालेलो आहोत, त्याने स्वतः आपल्याला पवित्र केलेलं आहे. So we become one. म्हणून आपण एक अशी झालेली आहे. Because He is holy, we can't make ourselves holy, but Jesus, by His blood, He makes us holy. कारण तो पवित्र आहे, आम्ही स्वतःला पवित्र करू शकत नाही, पण येशू ख्रिस्त पवित्र आहे आणि त्याने आपल्याला पवित्र केलेलं आहे. And because He sanctifies us, कारण त्याने आम्हाला पवित्र केलेलं आहे, He is not ashamed to call you and me as His brother. आणि मग त्याला आपल्याला एक भाऊ आणि बंधू म्हणून, त्याची भाऊ म्हणून बोलवण्यासाठी त्याला लाज वाटत नाही. He is
is not ashamed. त्याला लाज वाटत नाही. Are we ashamed to call each other as a brothers and sisters in Christ Jesus? मग तुम्हाला लाज वाटते का आपल्याला एकमेकांना ख्रिस्तामध्ये बंधू म्हणून बोलवण्यासाठी? I don't feel. मला वाटत. That's why God used us. I really glorify God for what He has done in me and through me. आणि मग त्याचसाठी देवानं आम्हाला उपयोगात आणलेला आहे आणि खरोखर मी देवाला गौरव करतो जे काही देव माझ्यामध्ये करत आहे आणि माझ्याद्वारे करत आहे. You know, early 85, as I came to the Lord, we began our ministry. Where you know that? आणि ज्यावेळेस आमची 85च्या त्याच्यामध्ये 6 आमची सहभागी सेवा आम्ही सुरुवात केली कुठं तुम्हाला माहिती आहे का? We began our ministry with the people, those who had leprosy. आणि आमची सेवा जेव्हा सुरुवात केली ज्यांना कुष्ठरोग झाला होता अशा लोकांमध्ये आम्ही सेवा सुरुवात केली. In 90s, in 85, 90, those days were like, you know, people still, they were not really going to the people, these leprosy people, they're not really going close to them. आणि 85 आणि 90च्या काळामध्ये ज्यांना कुष्ठरोग होता त्यांच्या जवळ लोक जात नव्हते, त्यांची सहभागिता करत नव्हते. Very young and we are going to them for prayer. आणि आम्ही खूप तरुण होतो आणि आम्ही त्यांच्याकडे प्रार्थनेसाठी जायचो. When initially we went for a ministry there, आणि जेव्हा आम्ही सुरुवातीला तिथं सेवेसाठी they गेलो were far. आणि ते आमच्यापासून लांब राहायचे. They were afraid to come close to us. आणि त्यांना भीती वाटायची आमच्या जवळ येण्यासाठी. Because people treated them that way. कारण लोकांनी अशाच प्रकारची वागणूक त्यांना दिली होती. People never drank water in their houses. आणि लोकांनी कधीही त्यांच्या घरामध्ये पाणी पिलं नाही. But I tell you, God gave us that heart. पण मला सांगू द्या की देवानं ते हृदय आम्हाला दिलं. Because they loved Jesus, they accepted Jesus, they became a member of the body of Christ, they became brothers and sisters in the Lord. कारण त्यांनी येशूचा स्वीकार केला आणि येशूचा स्वीकार करण्याच्या द्वारे ते येशूच्या परिवाराचे सदस्य झाले आणि ते माझ्यासाठी भाऊ आणि बहीण देवामध्ये. Many people they are there today, they are in the Lord, grown up in the Lord. आणि त्यांच्यामधले बरेचसे लोक आहेत जे आज प्रभूमध्ये आहेत, प्रभूमध्ये वाढलेले आहेत. Until today they are like, you know, we go to their houses as sisters and brothers, they call us, anything is there, they call us. आणि आज तागायत आम्ही त्यांच्या घरामध्ये जातो एक बहीण एक भाऊ या नात्यानं आणि ते लोक आम्हाला काही त्यांना गरज असेल तर ते अजूनही आम्हाला फोन करतात. We drank water, we ate with them, we had fellowship, everything we spent time with them. आणि आम्ही त्यांच्या घरामध्ये पाणी प्यालो, त्यांच्या घरामध्ये खाल्लं, त्यांच्याबरोबर सहभागिता केली. Till today they call any functions, any birthdays there, they call us for prayer, we eat in their houses. आणि आज सगळ्यात काही घरामध्ये समारोह असला वाढदिवस असला ते बोलवतात आणि त्यांच्या घरामध्ये सहभागिता करतात. Jesus is not ashamed to call us sinners as his brethren, then why we have to be ashamed to call these created people whom God created? जर मग येशू ख्रिस्तानं आपल्यासारख्या पापीला आपल्यासारख्या पापामध्ये असणाऱ्या व्यक्तीला भाऊ म्हणून बोलवण्याला लाज त्याला वाटली नाही तर मग ज्यांना देवानं बनवलेलं आहे ज्यांना देवानं निर्मिलेलं आहे त्यांना बोलण्यासाठी त्यांच्याशी सहभागिता करण्यासाठी आम्ही का लाज बाळगावी? If God Jesus has sanctified us, तर येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला पवित्र केलेलं आहे. and we feel proud, we feel very proud, you know, we are in ministry now today. आणि मग आपल्याला खूप अभिमान वाटतो आणि आपल्याला खूप गर्व असं वाटतो की आज आम्ही सेवेमध्ये आहोत. But don't you think that the same Jesus who sanctified us, the same Jesus sanctifies them also? आणि मग काय तुम्हाला असं वाटत नाही की तोच येशू ख्रिस्त ज्यांना आपल्याला पवित्र केलेला आहे त्याच येशू ख्रिस्तानं त्यांना देखील पवित्र केलेलं आहे? Who am I? आणि कोण आहे मी? Like when I went for ministry in Mumbai, they kept me in their houses, they treated me like their own family members. They did not know my family background, they did not know nobody. But they accepted me. आणि जेव्हा मी मुंबईला सेवेसाठी गेलो मी कोण आहे मी कुठला आहे माझा परिवार कोणता आहे हे त्यांना काहीच माहित नव्हतं पण तरी सुद्धा त्यांनी माझा स्वीकार केला आपल्या घरामध्ये मला ठेवलं माझ्याशी त्यांनी एक परिवार या नात्याने माझ्यावर प्रेम केलं. And till today that relationship is there. आणि आज तागायत ते नातेसंबंध आज तागायत आहे. That will never end, I tell you. आणि ते कधीही संपणार नाहीत मला सांगू द्या. That fellowship with the family of God will never end because that will continue
for eternity in heaven. आणि ती सहभागिता जी देवाचा परिवार या नात्याला सुरू झालेली आहे ती कधीही संपणार नाही, कारण ती सहभागिता देवाबरोबर स्वर्गामध्ये सार्वकालिकतेमध्ये आमची चालणार आहे. We expressed some of our dear ones have left this earth. आणि मग आम्ही बघतो की काही आमचे जे प्रियजन आहेत त्यांनी हे पृथ्वीवरचं जीवन संपवलेलं आहे. But we are not worried. पण आम्ही काळजी करत नाही. Why? का? Because we have hope. कारण आपल्याला आशा आहे. And we will continue that same love which we had here in heaven with them. मग तेच जे प्रेम आज आमच्या पृथ्वी तलावरचं आहे तेच प्रेम आम्ही स्वर्गामध्ये आम्ही सुरू ठेवू. Because that love was not worldly, because that love was in Christ Jesus. कारण ते जे प्रेम आहे ते जगिक नाही, तर ते प्रेम येशू ख्रिस्ताच्या द्वारे रचलेलं प्रेम आहे. That's why Scripture says God so loved the world. आणि म्हणूनच वचन सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती And केली Jesus demonstrated His love upon us. आणि मग येशू ख्रिस्तानं त्याचं जे प्रेम आहे आपल्यावरती प्रकट केलं We have accepted that love, आणि आपण ते प्रेम स्वीकारलेलं आहे. not to keep it for ourselves, but to give each other. आणि मग फक्त आपल्याजवळ ठेवण्यासाठी नव्हे तर एकमेकांना देण्यासाठी. And when we are in the family of God, आणि मग जेव्हा आम्ही देवाच्या परिवारामध्ये आहोत when we have fellowship with God, the Father, Son, and the Holy Spirit in the family of God, आणि जेव्हा आम्ही त्या देवाच्या परिवारामध्ये देवचा पिता, देवचा पुत्र आणि देवचा पवित्र आत्मा याच्या बरोबर सहभागिता करतो, and there will be always a joy in our life. आणि मग मला सांगू द्या की तिथं नेहमीच देवाचा आनंद आहे. What Paul said, आणि मग पाऊल काय म्हणतो? rejoice in the Lord always. आणि प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. How we can rejoice? कसा आम्ही आनंद करू By शकतो? having fellowship with the God, the Father, Son, and the Holy Spirit, and with the brethren. आणि मग त्या देवचा पिता, देवचा पुत्र आणि देवचा पवित्र आत्मा आणि जे बंधू वर्ग आहेत त्यांच्या बरोबर सहभागिता करण्याच्या That's why I want to encourage you. आणि म्हणूनच मला तुम्हाला उत्तेजित You करू are not alone. तुम्ही एकटे नाही. You are not alone. तुम्ही एकटे नाही. No matter what situation you have come from. आणि कुठल्या परिस्थितीमधून तुम्ही आलात ते काही महत्वाचं नाहीये. But remember, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, today as you have believed in Jesus and accepted Him, आणि जसं तुम्ही आज येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि त्याचा स्वीकार केलेला आहे, you are a member of body of Christ. आणि तुम्ही त्या ख्रिस्ताच्या शरीराचा भाग झालेले आहात. You are a member of family of God. आणि देवाच्या परिवाराचा तुम्ही हिस्सा झालेले आहात, सदस्य आहात. God is our heavenly Father. आणि देव आपला स्वर्गीय पिता आहे. And in that blood of Jesus Christ, आणि मग येशूच्या रक्ताच्या द्वारे we are related to each other. आणि आपण एकमेकांच्या बरोबर That's why we call brothers and sisters in the Lord. आणि म्हणूनच आम्ही प्रभूमध्ये एकमेकांना भाऊ आणि बहीण म्हणून बोलवतो. Hallelujah. हालेलुया. And this relation will never end on this earth. आणि मग हे नाते संबंध त्या पृथ्वीवरती संपणार नाही. Physical death cannot separate us. शारीरिक मरण आपल्याला वेगळं करू शकत नाही. Because if for eternity we will live together with the Father